कायिक वाचिक व मानसिक पापाचे वर्णन शिवमहापुराण कथेमध्ये आलेले आहे। शिवमहापुराणामध्ये सनत कुमारांना व्यास महर्षी कोणत्या वाईट कर्मामुळे माणूस नरकाला जातो याची माहिती सांगतात। ती माहिती सविस्तर स्वरूपामध्ये आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्याआधी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की अजूनही तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। सनत कुमारांना व्यास म्हणाले, पापपरायण लोक नरकामध्ये जातात। परस्त्रीची इच्छा, परधन घेण्याची इच्छा, दुसऱ्याचे अहित चिंतन करणे आणि वाईट कर्माचा विचार करणे ही 4 प्रकारची मानसिक पापकर्म आहेत। विसंगत बोलणे, खोटं बोलणे, अप्रिय बोलणे आणि चुगली करणे ही 4 प्रकारची वाचिक पापकर्मे आहेत। अभक्ष भक्षण करणे, हिंसा करणे, छोटे कार्य करणे, दुसऱ्यांच्या वस्तू चोरणे ही 4 शारीरिक पापकर्मे आहेत। साधू संतांची निंदा करणे, इतरांची निंदा करणे, यज्ञामध्ये व्यत्यय आणणे ही वाईट कर्मे आहेत। जो आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तसे वागतो, आपली कामे तत्परतेने करतो, पण देवाची अथवा सद्गुरूंची पूजा करत नाही, शिवभक्तांचा विष्णू भक्तांचा जो द्वेष करतो, काळ वेळ आपल्या बोलण्याचा परिणाम व स्थान यांचा विचार न करता काहीही बोलतो, सत्याने वागत नाही, सत्य बोलत नाही, सेवा करत नाही, आपल्या स्त्रीचा आणि पुत्राचा जो तिरस्कार करतो व अपमान करतो तो महापापी समजावा, असं व्यास महर्षी शिवमहापुराणामध्ये सांगतात। ब्रह्महत्या करणारा, अंमली पदार्थाचं सेवन करणारा, वाईट कर्माला साथ देणाऱ्या माणसाला भयंकर नरक यातना ह्या भोगाव्या लागतात। गुरु, ब्राह्मण आणि गाय यांना संकटामध्ये टाकणे, दुसऱ्यावर अन्याय करून द्रव्य मिळवणे, निरपराध लोकांचा वध करणे ही महापातके आहेत। हे महापातके शिवमहापुराण कथेमध्ये व्यास महर्षींनी सांगितलेले आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे दारू पिणं हे महापाप आहे, मांस भक्षण करणं हे देखील महापाप आहे, वाईट बोलणं, असत्य बोलणं असे अनेक महापाप शिवमहापुराण कथेमध्ये आपल्याला बघायला मिळतात। हे व्यासांनी सांगितलेलं आहे सनत कुमारांना। या संबंधातला थोडासा विचार आपण या ठिकाणी बघितला। आशा करतो की ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की तुम्हाला आवडली असेल। तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।